सायलीच्या आयुष्यातला तो दिवस गोंधळ, आवाज, विधी आणि शुभेच्छांनी भरलेला होता. पण तिच्या मनात मात्र शांत धडधड सुरू होती. लग्न ठरलं होतं घरच्यांच्या पसंतीने. आदित्य शिकलेला, स्थिर, समजूतदार अशी सगळ्यांची ओळख. पण तिच्या मनात त्याची एक वेगळीच छबी होती. कमी बोलणारा, जरा दूर राहणारा. लग्नाच्या दिवशी लोकांच्या गर्दीतही तो जणू एकटाच उभा होता. विधी संपले. सगळ्यांनी हसत फोटो काढले. पण त्यांच्या नजरा फारशा भिडल्या नाहीत. रात्री सगळं शांत झाल्यावर त्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं की हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं आहे. आवाज कठोर नव्हता, पण थंड होता. त्या रात्री सायली बराच वेळ खिडकीतून बाहेर पाहत बसली. तिला रडू येत होतं, पण मनात कुठेतरी एक हट्ट जागा झाला. हे नातं मी जपणार. नव्या घरात तिला खरी ऊब मिळाली, ती शारदाताईंकडून. त्यांनी सून म्हणून नाही, मुलगी म्हणून तिला हाताशी घेतलं. स्वयंपाक शिकवताना, घर दाखवताना मध्येच तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारायच्या, मन ठीक आहे ना? त्या प्रश्नात माया होती. आदित्य मात्र अजूनही अंतर ठेवून. पण सायलीने त्याच्या शांततेला राग न मानता स्वभाव मांडला. ती त्याच्यासाठी चहा बनवायची. कप देताना साखर कमी आहे, तुम्हाला तशी आवडते ना, असं विचारायची. तो फक्त मान हलवायचा. पण एक दिवस तिने कप पुढे केला तेव्हा त्याने पहिल्यांदा डोळ्यात पाहून थँक्यू म्हटलं. छोटा शब्द, पण तिच्यासाठी मोठा क्षण. हळूहळू तिने त्यांच्या दिनक्रमात स्वतःला विणलं. सकाळी त्याचा रुमाल शोधत असताना तो टेबलावर नीट घडी करून ठेवलेला असायचा. मोबाईलची बॅटरी कमी असेल तर चार्जर लावलेला. त्याला कधी विचारावं लागत नव्हतं. ती आधीच ओळखायची. एक संध्याकाळ पावसाची होती. लाईट गेली. घरात मंद अंधार. शारदाताई झोपल्या होत्या. सायलीने मेणबत्ती लावली. स्वयंपाकघरात भाजी करताना जरा घाबरलीच. आदित्यने पहिल्यांदा पुढे येत शांत आवाजात म्हटलं, मी धरतो मेणबत्ती, तू कर. दोघं जवळ उभे. पहिल्यांदा अवघडलेली शांतता. मेणबत्तीच्या प्रकाशात तिच्या कपाळावरचा ओला केस त्याने नकळत बाजूला करण्यासाठी हात पुढे केला. मग क्षणभर थांबला आणि हात परत घेतला. पण त्या अर्धवट हालचालीतही एक कोमलपणा होता. सायलीच्या गालांवर हलकी लाली आली. त्या दिवसानंतर त्याचा आवाज बदलला. कडकपणाऐवजी मृदुता आली. एकदा तिला हलका ताप आला. तरीही ती उठून स्वयंपाकाला लागली. आदित्यने पाहिलं. काही न बोलता गॅस बंद केला आणि म्हणाला, आज मी ऑर्डर करतो. डॉक्टरकडे जाऊ आधी. ती हसत म्हणाली, मी ठीक आहे. तो थोडा हसला. तू सगळ्यांना ठीक ठेवतेस, आज मला ठेवू दे. त्या वाक्याने तिचं मन भरून आलं. रात्री औषध घेताना तिला कडू वाटलं, तर त्याने पाण्याचा ग्लास धरून हलक्या हसण्यात म्हटलं, धैर्यवान लोक कडू औषध पटकन घेतात म्हणे. ती म्हणाली, मग तुम्ही आधी घ्या. दोघेही हसले. पहिल्यांदा मन मोकळे. आता त्यांच्या नजरा जास्त बोलू लागल्या. तो घरी आला की तिचा पहिला प्रश्न, खूप दमलात? आणि त्याचं उत्तर शब्दांपेक्षा नजरेत असायचं. कधीकधी तो मुद्दाम एखादी गोष्ट विचारायचा, फक्त ती बोलत राहावी म्हणून. सायली माहेरी गेली काही दिवसांसाठी. त्याला तेव्हा जाणवलं, तिच्याशिवाय घरात आवाजच नाही. त्याने तिला पहिल्यांदा स्वतःहून मेसेज केला, पोचलीस ना नीट? ती बराच वेळ तो मेसेज पाहतच राहिली. साधा प्रश्न होता, पण खास. ती परत आली त्या दिवशी
दार उघडताना त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू होतं. तिची बॅग घेताना त्यांचे हात हलकेसे भिडले. दोघेही क्षणभर थांबले. काही बोलले नाहीत, पण शांत ऊब दोघांनाही जाणवली. त्या रात्री अंगणात बसून गार वारा घेत होते. दूर कुठेतरी कुणीतरी गाणं लावलं होतं. आदित्य हळू आवाजात म्हणाला, "एक कबूल करू? सुरुवातीला मी भिंत बांधली होती. तू दरवाजा उघडला नाहीस, पण रोज दिवा लावत राहिलीस. आता आतमध्ये उजेड आहे." सायली हलकं हसली. तो पुढे म्हणाला, "आणि आता हा उजेड विझू द्यायचा नाही." ती काही बोलली नाही, फक्त त्याच्या खांद्याजवळ शांत बसली. अंतर अजून होतं, पण मनामधलं अंतर संपलं होतं. प्रेम कधीकधी मोठ्या शब्दात नाही उमलत. ते काळजीच्या प्रश्नात, थांबलेल्या हातात आणि उबदार नजरेत हळूच फुलतं. त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्याचा सूर बदलला. काही मोठी घोषणा झाली नाही. प्रेमाची कबुलीही पुन्हा दिली गेली नाही. पण रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये एक नवं उबदारपण उतरलं. सकाळी सायली उठली की आता स्वयंपाकघरात एकटेपणा नसायचा. आदित्य कधीकधी स्वतःहून येऊन म्हणायचा, "चहा मी गाळतो, तू पोहे बघ." सुरुवातीला ती हसायची, "तुम्ही गोंधळ कराल." तो मुद्दाम म्हणायचा, "मग शिकव." आणि दोघं मिळून काम करताना नकळत हसू फुटायचं. शारदाताई दुरून पाहत समाधानाने स्मित हास्य करायच्या. आदित्यचा स्वभाव अजूनही शांतच होता, पण आता तो तिच्याशी दिवसातल्या छोट्या गोष्टी शेअर करू लागला. आज ऑफिसमध्ये भारी गोंधळ झाला, किंवा आज तुझ्या डब्यामुळे मीटिंग निभावली. सायली लक्ष देऊन ऐकायची. मध्येच एखादा छोटा सल्ला द्यायची. त्याला आश्चर्य वाटायचं, तिचं निरीक्षण इतकं बरोबर कसं? एक दिवस ती केस विंचरत बसली होती. केस मोकळे सोडलेले. आदित्य जाताना थांबला. क्षणभर पाहत राहिला. मग सहज म्हणाला, "तुला मोकळे केस जास्त छान दिसतात." ती दचकलीच, कारण त्याने पहिल्यांदा तिच्या दिसण्याबद्दल काही म्हटलं होतं. ती हलकंसं म्हणाली, "आता लक्षात आलं?" तो हसला, "आधी पाहायलाच वेळ घेतला मी." त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावरचं हसू जरा जास्त खुलू लागलं. रात्री कधीकधी दोघं छतावर बसायचे. गार वारा, शांत आकाश. सुरुवातीला मध्ये अंतर ठेवून बसणारे ते आता नकळत जवळ बसू लागले. बोलणं साधंच असायचं. बालपण, आवडीनिवडी, भीती, स्वप्न. सायलीने तिची जुनी वही दाखवली. तिने स्वतः कविता लिहिलेल्या. आदित्यने वाचल्या. "हे तू लिहिले? खरंच?" ती लाजत म्हणाली, "हो, कुणाला दाखवलं नव्हतं." तो म्हणाला, "आता लपवू नकोस, मला वाचायला देत जा." विश्वासाचं ते दार पूर्ण उघडलं. एकदा बाजारात गेले असताना गर्दीत सायली थोडी मागे पडली. आदित्य 2 पावलं पुढे गेला होता. लक्षात येताच परत फिरला आणि सहज तिचा हात धरला आणि म्हणाला, "हरवशील." हात धरताना त्याला ते नैसर्गिक वाटलं, पण सायलीच्या मनात हलकीशी धडधड उठली. हात सोडायचा दोघांनाही आठवला नाही, जोपर्यंत ती स्वतः हलकं हसत म्हणाली, "मी पळून जाणार नाही." घरी परतताना त्यांच्या हातात भाज्या होत्या आणि मनात एक गोड शांतता. काळ पुढे सरकत गेला. घरात त्यांच्या सवयी मिसळल्या. रविवारी एकत्र साफसफाई, मग दुपारी एकत्र चित्रपट, मध्ये चहावर वाद, साखर जास्त की कमी.
शारदाताई मुद्दाम चिडवायच्या. आता माझी गरज उरली नाही बहुतेक. दोघेही एक सुरात म्हणायचे. सगळ्यात जास्त गरज तुमचीच. एक संध्याकाळ सायली नाराज होती. कारण किरकोळच होतं, पण मनाला लागलेलं. ती शांत बसली होती. आदित्यने दोनदा विचारलं, पण तिने उत्तर नाही दिलं. शेवटी तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, तू शांत असतेस तेव्हा घराचा आवाज बंद होतो. बोल ना. ती म्हणाली, कधी कधी वाटतं मी जास्तच जुळले. तो अलगद म्हणाला, मग मी नशीबवान आहे, कारण मीही. तो बोलता बोलताच थांबला. त्या एका वाक्याने तिची नाराजी विरघळली. लग्नाला वर्ष पूर्ण झालं. त्या दिवशी आदित्य नेहमीसारखाच ऑफिसला गेला. सायलीने काही अपेक्षा ठेवली नव्हती. संध्याकाळी तो परत आला तेव्हा हातात छोटंसं पॅकेट होतं. फार महाग नाही, पण मनापासून निवडलेलं. तिच्या आवडीचा लेखणीचा सुंदर सेट. कवितांसाठी. तो हळूच म्हणाला. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला आठवलं? तो हसला. जे मनात असतं ते विसरत नाही. त्या रात्री त्यांनी एकत्र जेवण केलं. केक कापला नाही, मोठा उत्सव नाही, पण त्यांच्या नजरेतला स्नेह इतका गहिरा होता की वाढदिवस पूर्ण वाटत होता. झोपताना लाईट बंद केल्यावर आदित्य हलक्या आवाजात म्हणाला, धन्यवाद. ती म्हणाली, कशासाठी? तो उत्तरला, मनाविरुद्ध सुरू झालेलं आयुष्य मनापासून सुंदर केल्याबद्दल. सायलीने काही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्या जवळ सरकली. आता ते नवरा बायकोच नव्हते. ते एकमेकांची सवय, आधार आणि घर झाले होते. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.